इकडे ध्रुवी नाश्ता करतोय आणि आम्ही पण करतोय बघा. तो त्याचा नाश्ता करतो. होतं का नचिकेत की तुमचा मुलगा की मुलगी ते तर माहिती नव्हतं आपल्याला, पण मुलगा किंवा मुलगी माझ्यासारखी दिसायला पाहिजे. आमचा नाश्ता हे मसाला डोसा, ओनियन उत्तप्पा आणि आहे वडा सांबार. कस्टमरांचं झालंय. नाही नमस्कार, आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर फ्रेंड्स, मी ध्रुवी आणि ध्रुवींचे पप्पा आम्ही जातोय बाहेर, कारण की आज आहे गुरुवार आणि आपला आहे 12वा दिवस व्हिडिओ शूटिंगचा कंटिन्यू. तर आज आम्ही बाहेर नाश्ता करायचा विचार केला आहे आणि मग बाहेर जातोय नाश्ता करायसाठी. टाइम थोडासा उशीर झालाय पण ठीक आहे, कारण की आमचं सगळ्यांचं नीट व्यवस्थित आवरून झालंय. ध्रुवीचा नाश्ता झालाय. आज आम्ही तो बाहेर नाश्ता नाही करणार, त्याच्यासाठी घेतलं नाही आम्ही, कारण की त्याला घरीच खाऊ घालून दिलंय. तिथे बघू काहीतरी खाल्लं त्याने, तर कारण की तो आता सगळं खातो, हुशार झालाय ना, गुड बॉय झालाय ना ध्रुवी. बघा कसा हसतो, स्मित हास्य देतो तो, म्हणजे काहीतरी त्याचं वेगळं. त्याच्या पप्पाकडे बघून काय आनंद होतो त्याला. पप्पाचीच कॉपी रे तू, टेन्शन नको. तुम्हाला वाटलं होतं का नचिकेत की तुमचा मुलगा की मुलगी ते तर माहिती नव्हतं आपल्याला, पण मुलगा किंवा मुलगी माझ्यासारखी दिसायला पाहिजे. काय वाटायचं मी काही असं लोकांसारखं कधीच विचार केला म्हणजे एवढं ओव्हर थिंकिंग नव्हतं म्हणजे नाही कधी विचार केला नव्हता. कारण की मी पण असं कधी नव्हतं विचार केला. मला असं फक्त माझी इच्छा होती की सगळं तुमच्यासारखं पाहिजे, फक्त वोट नाही पाहिजे. आणि वाटतं ते माझ्यासारखे होट यांची एकदम, आणि दात तर एकदम तसेच, म्हणून ध्रुवींचे बी तसेच आहे. पण ध्रुवीचे एवढे छोटे वोट वाटत नाही. ठीक आहे, चांगले नॉर्मल आहे त्याच्या हिशोबाने ना बाबू. पण आम्ही एक प्रेडिक्ट केलेलं होतं की नचिकेत बोलायची की मुलगी होईल आणि मी म्हणायची मुलगा होईल. तर आज माझं ते खरं झालं, मुलगा झाला. आज म्हणजे 1 वर्ष 13 महिने पहिले. तर बरोबर की नाही? लोक म्हणते तिच्या नवऱ्याला दुसरे कपडे आहे की नाही. तसं नाहीये, खूप कपडे आहे यांच्याकडे खरं सांगायला गेलं. पण जे कपडे घालतील माणसांचं तुम्हाला माहिती असेल आणि तुम्ही इकडे त्याच्या काय तुम्ही युसेज जर तुमचा कमी राहिला ना, सगळं कॉपी करते. करते पप्पाचं सगळं कॉपी. भरपूर कस्टमरांचं झालंय. नाही काही गरज आहे नाही ऍक्च्युली ते आम्हाला आमच्या इकडेच कॅन्सल करून देतो. हा बोलून टाक, बोलून घे ना, बोलून घे. हा बोलून टाक, अजून बोलताय डाटा. हा बोल, ठेवला कट कर. तुम्ही जसा फोन कानाला लावला तसं भाऊने बोलायचं सुरू. काय गरज आहे याला सगळं कॉपी करायची. पा गाडी कुठे बघा, आज आलोय ना, आज बरोबर पार्किंगला गाडीला जागा नाही आणि 2 व्हीलर येतो त्या पूर्ण रिकाम पाहिजे असतं. सगळं बॅड लक चाललंय, सगळं बॅड लक माझं तरी. चला उतरून बोलते नंतर. तर आम्ही येऊन गेलो वरती. नचिकेत येत आहे कारण की पार्किंगचा थोडा इश्यू झालेला आहे, तर ते पार्किंग करून येत आहे. पण तुम्हाला जी मी कंटिन्यू गोष्ट करते, जेव्हा फोन आला होता की नचिकेत बोलले की माझ्याकडे कपडे नाही का. तुम्ही पण रिलेट केला, तुमचे हजबंड किंवा भाऊ वगैरे पप्पा कोणी असतील, तुम्हाला समजेल की त्यांच्याकडे भरपूर कपडे असतात, पण ते माणसं मोस्ट ऑफ ब्रँडेड कपडे वापरतात. त्याचबरोबर ते कपडे इतके चांगले असतात की ते वर्षभर पण वापरले तरी ते नवेच वाटतात. आणि नचिकेतचं असं एक शर्ट इतक्या वेळा घालतील की जोपर्यंत त्याला काही एकदमच डाग लागतो किंवा खूप खराब वाटत नाही, धुवून चुवून अजून म्हणजे चांगलंच होतं, पण तरी पण धुवायच्या नोबतला जात नाही तोपर्यंत तेच कपडे घालत राहतात. असं नाही त्यांचं की आज एक ड्रेस घातला उद्या दुसरा ड्रेस घालू. आपल्या लेडीजचं तसंच असतं की आज एक ड्रेस घातला की आपण उद्या दुसरा घालतो, पण जेंट्सचं तसं काही नसतं. आणि तुम्ही पण रिलेट केला ह्या गोष्टीसोबत. जर तुम्हाला पण ही गोष्ट योग्य वाटली तर कमेंट करून नक्की सांगा, तुमच्या घरी पण असेच करतात का माणसं. हे बघा, पण हा माणूस अजून माणूस नाही, मुलगा आहे, अपवाद आहे. दिवसातून 4 कपडे बदलतो, कारण की इतके मळून टाकतो तो आता. खूप जास्त खराब कपडे करतो. हे बघा, आणि तुम्हाला वाटत सेम तर कपडे वाटतात, कारण की पण त्याचे सेम असे घेतलेले तुम्ही बघितले आधीच्या व्हिडिओमध्ये. तर त्याला सेम कपडे घेतलेले आहेत सगळे, हे असे
कॉटनचे शर्ट्स मस्तवाले बंड्या, त्यामुळे त्याचे सेम वाटतात. गुड बॉय आहे ना, माझ्या गुड बॉय आहे ना बेटा, माझी शोरी लावली ना. चला पहिले नाश्ता मागवतो, नाश्ता करतो, मग बोलते तुमच्याशी. आलाय आमचा नाश्ता. हे मसाला डोसा, ओनियन उत्तप्पा आणि आहे वडा सांबार. नचिकेतचे फेवरेट नाश्ता म्हणजे साऊथ इंडियन. का नचिकेत? कारण तिच्यामध्ये मला शेवयाची शेंग भेटते. शेवग्याच्या शेंगा नचिकेतच्या खूप फेवरेट आहे, डायरेक्ट खूप जास्त. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, पण अजूनपर्यंत नचिकेतला एवढं साऊथ इंडियन आवडतं, पण ते अजूनपर्यंत साऊथ इंडियनमध्ये गेलेलं नाही. पण आम्ही साऊथ इंडियामध्ये आणि पण आम्ही लवकरच असं प्लॅन करणार आहे. तुमच्या साक्षीने पहा, तुम्ही बघताय, तर आम्ही जाणार आहे साऊथ इंडियाला. का हां चालेल ना? ठीक आहे ना? बघा बरं केव्हा जाणार आहे? सरप्राईज आल्यानंतर. ठीक आहे, सरप्राईज आल्यानंतर. चला पहिले नाश्ता करून घेतो, भूक लागली आहे, मग नंतर. तिकडे ध्रुवी नाश्ता करतोय आणि आम्ही पण करतोय. बघा तो त्याचा नाश्ता करतो. खूप हुशार झालाय ध्रुवी, मोठा झालाय. त्या सगळ्या मेमरीज आहे ध्रुवी. तू जेव्हा पण हे व्हिडिओ बघशील तेव्हा नक्की तुला समजेल की आम्ही कसे करायचो. तुला कधी भुकीने ठेवायचं, खायला लागला त्या दिवसापासून आम्ही तुला सगळं खाऊ घालतोय. का त्याचे पप्पा वेगवेगळे विचारात. यमी यमी. झाला आमचा नाश्ता. आता जातोय आम्ही घरी, कारण की नचिकेतला जायचंय ऑफिसला. एकदम मस्त नाश्ता झालाय आमचा आणि ध्रुवींचा पण झालाय डोसा खाऊन. तर बेटा आता येते ध्रुवींला झोप. घरी जाऊन ध्रुवींला झोपवते, नचिकेतचा टिफिन करून देते बांधून, आणि मग नचिकेत जाते ऑफिसला. केव्हा येणार नची ऑफिसहून? येते संध्याकाळी, म्हणजे याचा अर्थ संध्याकाळी येते ते 6-7ला 8ला. तोपर्यंत मी आणि ध्रुवी तुम्हाला एंटरटेन करू शकतो, म्हणून आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. घरी आलो, ध्रुवींची झोप झाली आणि आता मस्त फ्रेश उठलाय ध्रुवीन. आता खेळतोय त्याच्या या सोप्यावर. तर अशा पद्धतीने ध्रुवींची मस्त चालली आहे एन्जॉयमेंट. हे बघा, ही पेन इकडं घालू, ती पेन तिकडं करू, ते पियानो, या गोष्टी सगळ्या. काय करतोय बाबू? व्हॉट आर यू डुईंग ध्रुवीन? क्या कर रहे हो? काय करतोयस तू? कोणती भाषा येते तुला? कोणती येते? अच्छा ठीक आहे, त्याचा मूड नाही. आता पहिले जेवण करून देते ध्रुवींला. हा चला चला.